विरारपुर के गांधी चौक नारायण नगर क्षेत्र से एक बेहद दुखद घटना सामने आई है, जहां 11 वर्षीय सार्थक मोरे नामक बच्चे की तालाब में डूबने से मौत हो गई। मिली जानकारी के अनुसार सार्थक अपने दोस्तों के साथ तालाब के पास खेल रहा था। इसी दौरान उसका पैर फिसला और वह सीधे पानी में गिर गया। घटना के बाद स्थानीय लोगों ने उसे बाहर निकालने की कोशिश की, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। बच्चे को तुरंत अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। इस घटना के बाद पूरे इलाके में शोक का माहौल है और नागरिकों ने तालाब क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठाए हैं। विरार पुलिस ने इस मामले में आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूज की एक रिपोर्ट। काल या खडपाय तलाव येथे 11 वर्षाचा सार्थक मोरे नावाचा एक चिमुकला या ठिकाणी या तलावात पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला। हाच तलाव नाही तर या शहरातले असलेले सगळे तलाव, उद्यान, या ठिकाणी असलेल्या ग्रीड असतील, या ठिकाणी असलेली खेळण्याची साधनं असतील, या ठिकाणी असलेली व्यायामाची उपकरणं असतील, या सर्वच गोष्टींची प्रचंड अशी नासधूस झालेली आहे आणि महापालिका प्रशासनाचा अक्षम्य असं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीकडे आहे। काय सांगाल, या ठिकाणी अनेक खेळणी असतील, या ठिकाणी जे ग्रिल आहेत ते संपूर्ण सजलेले आहेत, मात्र या ठिकाणी दुरुस्ती वगैरे वारंवार आपण लाखो रुपयाचे टेंडर काढले जातात, मात्र खरंच ही कामं केली जात नाही। नाही, या शहरामध्ये असलेली उद्यानं असतील आणि तलावांची राखण करण्यासाठी महिला बचत गटांना कामं दिलेली आहेत। ह्याची देखील आम्ही संपूर्ण माहिती महापालिका प्रशासनाकडे मागितलेली आहे। उद्यानाच्या खेळण्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार, उद्यानांच्या व्यायामांच्या उपकरणामध्ये झालेला भ्रष्टाचार हा देखील नजीकच्या काळामध्ये आम्ही चव्हाट्यावर आणणार आहोत। त्या मुलाला न्याय देण्यासाठी आपण काही मदत कराल? निश्चितच महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे हा अपघात झालेला आणि या मुलाचा दुर्दैवी असा अंत झालेला। त्याच्यामुळे महानगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे आणि महापालिका प्रशासनाने या बाबतीमध्ये त्या मुलाच्या कुटुंबाला काय मदत करता येईल याकडे निश्चितच पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे।